आता 9 रत्न होते, 1 कमी झाले, 8 रत्नामध्ये मी आहे. एक रत्न मी दिल्लीला पाठवलं. कधी होता पालकमंत्री? मला ज्या वेळेस मुख्यमंत्री सांगतील व्हा पालकमंत्री, तर कोण नाही म्हणणार, पण त्यांनी बोलायला पाहिजे. मालकाचा कोणी मालक नसतो, मालक मुख्यमंत्री महोदय आहे. आणि ते ज्या वेळेस ठरवतील, ज्याला ठरवतील तोच होईल. सर, पालकमंत्री पदासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांना काही विनवणी केली आहे का? तुम्ही भेटलात असं कळालं? नाही, भेट तर आमची रोजच होते. मी कॅबिनेटमध्ये काल कॅबिनेट झाला आमचा, रोज भेट होते. पालकमंत्री म्हणून आज त्या विषयावर सर्वात पहिले आमची मागणी होती, कर्जमाफीच्या बद्दल काही निर्णय घेता येईल का, वीज बिलाच्या बाबतीत काही निर्णय घेता येईल का, आणि महिलांसाठी काही देता येईल का, युवांसाठी काही देता येईल का, अशा अनेक मागण्या होत्या. अनेक मागण्यामधून काही मागण्या सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्हींनी मंजूर केल्या आणि त्याचा परिणाम बरोबर शंभूराज देसाई आणि उदय सामंत सुद्धा होणार नाही. ऐका ना, माझा स्पष्ट शब्द आहे की हा जो आहे हे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाच्या वाट्याला आलेला संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा आहे. दुसऱ्याची चर्चा करण्याची गरजच नाही. हमारे अंगना में तुम्हारा क्या काम है, सीधा सीधा है वो. हमारा कोई भी होगा, 8 रत्न है अभी हम. जिल्ह्याचाच पालकमंत्री मला तर वाटतं की जिल्ह्याचाच करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? जब और कितने दिन बचे? 100 दिन. हा जो पालकमंत्री बी 100 दिवसाचा राहणार आहे. सरकारचा कार्यकाळ फक्त 100 दिवसाचा राहिलेला आहे. पुढच्यासाठी आम्ही पुन्हा येऊ. पण मंत्रिमंडळ विस्तार झाला तर पुन्हा एकदम रेसमध्ये येईल ना पालकमंत्री? हे पहा, रेसमध्ये कोणाला ऐका ना, कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे सर्व मुख्यमंत्री ठरवतात. आणि मला ते बी मुख्यमंत्रीच ठरवतात. तर मला आपल्याकडे पोट शिवून असलेले काही लोक आहेत, पण तुम्हाला होण्याची इच्छा आहे. कशी इच्छा राहणार नाही? अरे बाबा, कधी असतं तर मी हा यार, इच्छा कशी राहणार? मला आता पालकमंत्री होण्याची बी इच्छा नाही. पालकमंत्री साहेब तुमची इच्छा व्यक्त करताय, पण काही लोकांनी अनेक वर्षापासून पोट शिवून घेतलेली आहे, त्यांची इच्छा कधी का? मी याच्याबद्दल बोलणं उचित होणार नाही. बोला पुढचा. तुमचं असं आहे की तुम्हाला राजकारणातलं सत्ता समीकरणातलं वारं गळतं. वारं बरोबर लक्षात आल्यानंतर तुम्ही तिकडे मी विधानसभेच्या नंतर टोपी काढल. तुमचा कार्यक्रम भविष्यात काय ते पण सांगा ना. मी काय बोलू लागलो एक लक्षात घ्या. माझा स्टेटमेंट मी स्पष्ट दिलेला होता, आताही देतो, तुम्हाला लागला तो रिपीट करतोय. जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबाचा विश्वास अब्दुल सत्तारवर आहे तोपर्यंत धनुष्यबाण मला 101% माझी निशाणी आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की सत्तार भाई तुमच्याकडून आमच्या अपेक्षा अशा होत्या, तुम्ही असं नाही केलं तसं नाही केलं, ऐकून तर घ्या, त्यावेळेस माझा करार संपून जाईल. प्रासंगिक करार म्हणतात. दुसरं मनोज जरांगेचं तुमचं फार जमाय लागला आजकाल तुमच्या. नाही, मी बी बोलतो तुम्हाला त्याच्याबद्दल. त्याच्याबद्दल बी मी तुम्हाला खुलासा करतो. मला एक कळत नाही का मनोज जरांगे पाटील साहेबाचा स्वागत करणे, त्यांचा अभिनंदनाचा ठराव मुसलमानांनी घेणं हे पाप आहे का? आणि हा गुन्हा असेल तर मी रोज कराल आणि जिल्ह्यात जाऊन कराल, असं नाही. त्यांनी आमच्या समाजाच्या बद्दल चांगल्या भावना जरांगे पाटील साहेबांनी व्यक्त केल्या. आम्ही त्यांचा सत्कार केला, स्वागत केला. दुसऱ्याचा पोट दुखण्याचा खरकुछाप लोक टकटक करू लागले, त्यांचा काही प्रश्नच नाही याच्यामध्ये. मी स्पष्ट बोलू लागलो, खरकुछाप असं नाही. एक लक्षात घ्या पत्रकार महोदय, ह्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी मी जरांगे पाटलांचा आमच्या समाजातर्फे जो आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये अभिनंदनाचा ठराव केला त्याला मी आजही छाती ठोकपणाने बोलतो. आणि जरांगे पाटील साहेबाचा ठराव घेण्यामध्ये कोणाचा पोट दुखत असेल तर त्यांनी माझ्यासमोर मैदानामध्ये यावं. अरे टीका करणारे तेच तर खडखड करतात, चिल्लरले खडखड करतात. अरे विषय आहे का? पहिले येत आहे का यांचा विषय तर उद्या. जे चिल्लर आहे ते खडखड करतात. अब्दुल सत्तार बंद आहे, अजून 100 दिवसानंतर कोणामध्ये दम आहे तर या आणि आजमून घ्या. मी त्यावेळेस बी तुम्हाला शब्द बी बोललो, पण तुम्ही ते पुढे शब्द टाकतच नाही. मी बोललो आदरणीय सन्माननीय जरांगे पाटील साहेबांनी जी मागणी केली त्यामध्ये रिझर्वेशनचाही शब्दामध्ये मी बोललो का ओबीसीला धक्का न लागता, पण हे दाखवणारच नाही. जे मी दुसरा बोललो तुम्ही तेच दाखवणार. मला माहित आहे. एकच दादा, 1 मिनिट घेतो. तर मी माझ्या वेळेस प्रत्येक वेळेस तुम्ही सन्माननीय पुरे पत्रकार त्याला साक्षी आहे का मी बोललो ओबीसीला धक्का न लागता त्यांनाही दिलं. मुसलमान समाजाला उच्च न्यायालयाने शिक्षणामध्ये जे मंजूर केलं ते द्या. ते बोलत असेल तर मग त्यांचं मी अभिनंदन करणं पाप आहे का? आणि हे पाप असेल तर मी रोज करेल. मी बोलू लागलो, मला काय फाशी कोणी देईल मी त्या जलावी जायला तयार आहे. परंतु मी कोणत्याही राजकीय भावनेने त्यांचा अभिनंदनाचा ठराव महाराष्ट्राचे सर्व
लोक त्या आयुक्तालयाचा मुसलमान जबाबदार, हिंदू जबाबदार तिथे होते, त्याच्यामध्ये ओपन केला. पण त्याच्यामध्ये करताना मी दुसरा काही बोललो का ओबीसीवर अन्याय करा? बिलकुल नाही. ओबीसीला न्याय द्या, मराठा बांधवालाही न्याय द्या. आणि आम्ही तर सांगितलं का मराठा बांधवाला न्याय देताना ह्याच अधिवेशनमध्ये द्या, हे बी बोललो मी, ते नाही बोलत. आणि हे पहा जरंगे साहेब, हे बी एक राजकारणाचे आयकॉन, केंद्रबिंदू आहे. आता लोकांना काही वाटत असेल पण ते बी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये त्यांच्या एक आवाजवर लाखो लोक जमा होतात. लाखो, मिनी जमा केले नाही, एकच मिनिट, लाखो लोक जमा होतात. मग त्या लाखो लोकांमध्ये त्यांचं अभिनंदन होतो, टाळ्या वाजवतो. त्याला कोणी नाही, सत्तार काहून बोलला? अरे वा, मी जबाबदारी नाही दादा. हे शब्द जो आहे ना, लोक त्याचा चुकीचा अर्थ आणि ते रिपीट होत हा. आहे. हे जे आरक्षण आहे 6% एज्युकेशन, आता तुम्ही सत्तेत आहात, तुम्हाला ते करू देतील का? त्यांचा तर अजेंडा आहे मुसलमानांना आरक्षण द्यायचं. हे पहा, मी तुम्हाला तेच त्याविरुद्ध बोललो. कसं लढणार तुम्ही ऐका. हा, हो साहेब, तुम्ही साहेब तुमचा महत्वाच्या प्रश्नाला उत्तर तर नाही नाही, एक यांचं उत्तर द्या, एकदा यांचं उत्तर द्या. तर एक पहिले इनका होता, फिर तुम दूसरे तो सुनका तो पहिले. हा, एक कोणाचा तरी पत्रकार बांधवाला माझी हात जोडून विनंती आहे का आपण मी सर्व प्रश्न, तुमचा एकही प्रश्न जोपर्यंत शेवट समजत नाही, माझा कुठेही तुम्ही काही लावणार, तेल नमक मिरची लावून त्याची कुठे मार्केट करायची ते करून घ्या, पण मी सत्य बोलणारा माणूस आहे. मी आताही सांगतो जबाबदारीने का आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला समाजाच्या भावना कळवल्या. उच्च न्यायालयाचा जो निर्णय झाला होता तोही एज्युकेशनच्या बाबतीत कळवलं. आणि त्याच्यावर बी त्यांनी निर्णय देताना मी अजून एक शब्द बोललो, आताही बोलतो तुमच्या समोर, का ज्या वेळेस निजाम सरकार होती त्यावेळेस बी आम्हाला इतका निधी नाही मिळाला जितका निधी शिंदे सरकारने, देवेंद्रजीने आम्हाला, अजितदादांनी दिला. याचाही तुलनात्मक आपण अभ्यास करा ना. का राज्याला ज्या वेळेस मुस्लिम समाजाला न्याय देताना हे सरकार हिंदुत्वादी आहे, मी त्याला मानतोय की हिंदुत्वादी आहे, त्याच्यामध्ये कोणाला बोलायला शंका नाही, परंतु त्यांनी आमच्या समाजावर बी अन्याय केला नाही. याच्यासाठी मी त्यांचा अभिनंदनाचा ठराव तिथे बी घेतला. आणि का नाही घ्यायला पाहिजे? ज्या सरकारने आम्हाला मदत केली, एखादा विशेष नेता आमचा समाजाची मागणी करत असेल तर मी त्याचं अभिनंदन करणं हे चूक नाही आहे. पण काही जे खडखड करू लागले, खडकूचाप, त्याचं बी उत्तर देईल. चला बोला बोला. निर्णय अपेक्षा रखना, पत्थर उछालना पड़ता है, आसमान को छेद होएगा उसकी परवाह नहीं करते हम. लेकिन हमने जो मांगनी करे वो मांगनी हमारी है और वो होगी और उसको आगे न्याय मिलेगा, ये हमारी अपेक्षा है. मैं जो समाज में है, हर समाज को अपने अपने समाज का स्वाभिमान रहता है, लेकिन उसके संगात बाकी के समाज का भी सम्मान करना पड़ता है और वो सम्मान के संगात करने की हमारी अपेक्षा है. मैंने वहां बताया आपको कि 1 नंबर का हिंदू भाई हमारा बड़ा भाई है, उसके बाद में दलित भाई 2 नंबर पे, आदिवासी भाई 3 नंबर पे, हम 4थे नंबर पे. हमको न्याय देना चाहिए और वो न्याय के बारे में मांग रहे हैं हम सरकार से. हालात तो खराब आहे ना सब. 2.5 वर्षामध्ये मुस्लिम आरक्षणाबद्दल मुख्यमंत्री शिंदे आणि यांच्यात काही चर्चा झाली आहे का ते सांगा. एक लक्षात घ्या, मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला 2दा या विषयावर बोललो आणि मुस्लिम समाजाच्या ज्या भावना होत्या ते नॅशनल लेवलवर, आज जे मुस्लिम समाजाचा विरोधी मतदान पडला तो काही सिल्लोडमध्ये किंवा औरंगाबाद संभाजीनगरमध्ये नाही, देशभरमध्ये अनेक मतदारसंघाचा तुमच्याकडे रेकॉर्ड आहे, माझ्यापेक्षा जास्त तिथे पडलेला आहे. त्याला काही एकट्याला, परंतु एक समाजाला न्याय मागण्याचा अधिकार आहे आणि मी तो माझ्या पद्धतीने त्या कॅबिनेटमध्ये प्रत्येक वेळेस जे मला बोलायचं आहे ते मी बोलतो. मुख्यमंत्री महोदयाला बोलतो, उपमुख्यमंत्री महोदयाला बोलतो. 30 कोटी रुपयाचे 500 कोटी असेच झाले का ते मी बोललो, मी ते प्रस्ताव आणला. आता मला वाटतं का परवापासूनच आम्ही अर्ज मागू लागलो का आदिवासी आणि मागासवर्गीय बांधवांचा आणि ओबीसीसाठी जसे मुलं 200 कॉलेजेसमध्ये जातात पीजी करायला, त्याला 40 लाख रुपये खर्च होतो, तेही महाराष्ट्र सरकारने मंजूर केला. ह्या वर्षी पहिल्यांदा मुस्लिम समाजाची मुलं ही विदेशच्या ज्या जगाभरामधल्या 200 कॉलेजेस आहे त्याच्यामध्ये त्यांना ऍडमिशन, हे सर्व मी बोललो म्हणून आलो ना. मार्टी का भी जीआर आने वाले 2 कैबिनेट के अंदर हो जाएगा, एक ही इसमें पूरे कर लेंगे तो बोलेंगे फिर ये सरकार हिंदुत्वादी है का मुसलमानवादी है, तुमको ही बोलने के लिए तेल नमक मिर्ची लगाएंगे. पण आता आरक्षणावरून संबंध राज्याचं राजकारण असेल, समाज बरोबर बरोबर जी. मराठा समाज एकत्रित झाला जरांगे पाटलांच्या पाठीशी, ओबीसी समाज एकत्रित होतोय हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या पाठीशी. आता मुस्लिमांच्या आरक्षणाची सुद्धा मागणी आहे, तर मुसलमानांनी एक व्हायला पाहिजे की नाही? मुसलमान एक कसे होतील? कारण एकीशिवायचं राजकारण पुढे होणार नाही. एकी असेल तर काय पत्रात पाडून येते हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज आहे. एक मिनिट, यांनी एक महत्वाचा प्रश्न जे बोलले त्याच्याशी मी सहमत आहे. ही एकी तुम्ही सकाळी फजर की नमाज के बाद जो लेना लगे था देखी नहीं आपने? कमाल होगी. मुस्लिम समाजाने ज्या एकीने मतदान केलं ते काही लपलेलं नाहीये, 2-5% सोडले आमच्यासारखे, तर बाकी सर्व एक लाईन मध्ये जुडलेले. मी बी जुडून जाईल कधी. चांगली गोष्ट आहे लाईन मध्ये जुळले, पण ती लाईन कुणाचं भलं करून गेली हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे.
ही लाईन जे मी बोलू लागलो, ओबीसी बांधव हे मराठा बांधव एक मोठा भाऊ आहे, ओबीसी बांधव छोटा भाऊ आहे, आणि त्याच्या आजूबाजूची लाईन सर्व जोडली तर एकनाथ शिंदे साहेब याच्यावर उपाय काढणार, रामबाण औषध काढणार. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का याच अधिवेशनमध्ये याचा काय राहील ते त्यांच्या मुखातून विधानसभेमध्ये घोषणा करतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि मुसलमान समाजाला जे काही उच्च न्यायालयाने रिझर्वेशनाचा शिक्कामोर्तब केलेला आहे तो निश्चित हा सरकार त्याच्याबद्दल विचारविनिमय करू लागला. नवीन समीकरण जमणार आहे जरंगे आणि शिंदेगड किंवा तुम्ही किंवा मुस्लिम आणि मराठा अरे जितके यम असतील आम्ही सर्व मिळून जाऊ. फक्त या यम प्रयत्न सुरू आहेत का फक्त यम आता यांनी जे विचारलं तेच बोलावं लागेल. मी दुसरा बोललो होतो परत त्याला एक तरी नवीन फाटा उठल. मग काही लोकांचे बाप तज्ञ होते, जस्टिस होते, ते मला सांगाल याचा अर्थ याला कळतं का? मी तर साधा सिंपल टोपी रुमालवाला पुढारी आहे. परंतु एक मी एक बोलतोय त्या जरंगे पाटील साहेबांच्या मागणीचा विचार गांभीर्याने महाराष्ट्र सरकार करू लागला. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजित दादा, तुम्ही पहा या 10 दिवसाच्या आत तुम्हाला ती ब्रेकिंग न्यूज तुमच्या सर्व चॅनलवर देण्याची व्यवस्था सरकारतर्फे आम्ही करू. 10 दिवसात हा विषय संपवायचा आहे. शेवटी कोणीही राजकारण करणार, त्यांच्या राजकारणाशी मला द्यायचं नाही. मला एकच बोलायचं आहे का ओबीसी समाजावर अन्याय न होता मराठा बांधवाला कायद्याच्या चौकटीमध्ये बसून न्याय देता येईल. मराठा समाजाला 10% आरक्षण दिले जाईल. हे सगळे सोयऱ्याचा मुद्दा आहे, तिथं आणले सगळे. याच्याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री सातत्याने तासोन तास मीटिंग घेऊ लागले, चर्चा करू लागले, विधी तज्ञाशी चर्चा करतात. काही रिटायर्ड जस्टिस असतील त्यांच्याशी, जे काही विधी तज्ञ जे सन्माननीय वकील महोदय आहे, मोठे दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये काम करणारे, त्यांच्याशी त्यांची चर्चा चालू आहे. अधिकाऱ्यांना बोलवतात, 2-2 तास चर्चा करू लागले. मराठा बांधवाला त्यांनी शिवाजी महाराजाच्या प्रतिमेसमोर हात ठेवून शपथ घेतलेली आहे. आम्हाला 100% विश्वास आहे की त्याला ते न्याय देणार. आला आता येईल आपला. आता तो विषय बंद झाला, आता तो विषय संपलेला आहे. त्या संपलेल्या विषयाला आहे की तुम्ही शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये विमा विमाचा निर्णय घेतला होता आणि ते शेतकऱ्यांना आवडला होता. पण या आता सध्या घडीला त्या 1 रुपयाच्या जागी शेतकऱ्यांकडून पुढे 500 रुपये 100 रुपये असे पैसे घेतले जातात. तर ते तुम्ही जे घेतला निर्णय होता त्या घेतल्या निर्णयाबद्दल मला वाटतं आपण ज्या पद्धतीने बोलले, मी निश्चित याची तपासणी करेन आणि 1 रुपयाच्या ऐवजी कोणी 2 रुपये बी घेतले असेल तर त्याला कायद्याने सोडल्या जाणार नाही, त्याला माफ करल्या जाणार नाही. असे खटमल कदाचित पैदा झाले असेल तर याला रगडण्याचं काम शेतकरी बांधवाचा रक्त पिणारे खटमल हे संपवावं लागेल राज्यातून. आणि त्यासाठी मी तिकडचा एक कॉपी तुम्हालाही देतो आणून. का असे काही दलाल काही लोकांकडून पैसे घेत असाल तर निश्चित नाही आम्ही ते स्टिंग ऑपरेशन केले, ते सगळ्यांच्या समोर आणले. अनेक ठिकाणी 500 रुपये 200 रुपये 100 रुपये 700 रुपये घेतात. हे आले ना मंत्री असं म्हणाले की त्याच्यावर आम्ही कारवाई करू आणि वगैरे करायलाच पाहिजे. हे सगळं होत असताना तुम्ही ज्या महत्वाकांक्षी ते 1 रुपया असं ठेवलं होतं ना, त्याला कुठेतरी ही सगळी सिस्टीम हरताळ पाळते असं वाटतं. मी याच्याबद्दल बी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करल. आणि शेवटी तुम्ही जे स्टिंग ऑपरेशन केला किंवा जी माहिती तुमच्याकडे आहे त्याची कॉपी मला दिली तर मी कॅबिनेटमध्ये लागलं त्याला सर्व दाखवल का असे लोक काही शेतकऱ्यांची अडवणूक पिडवणूक करत आहे. यांच्यावर तात्काळ 2 वेगवेगळे आहे. एक तर सहकार विभाग वेगळा आहे, दुसरा महसूल विभाग आहे, तिसरा पोलीस विभाग आहे आणि मेन याच्यामधला कृषी विभाग आहे. या विभागाने तात्काळ मी काय असं बोलणार नाही की तुम्ही जे बोलू लागले ते चुकीचं आहे. तुमची सत्य माहिती आहे ही समजून मी मुख्यमंत्री महोदय चर्चा करेल आणि त्याच्यावर अंतिम निर्णय करेल. मी 3 निर्णय घेतले होते. एक निर्णय जो होता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाने जी अपघात योजना होती त्या योजना अनेक लोकांच्या अडीअडचणी दलालाच्या माध्यमातून चालते, आम्ही बंद करून टाकलं आणि डायरेक्ट कृषी विभाग तो शेतकरी अपघात झाला त्याला द्या. त्याच्यामध्ये महिलांचा समाविष्ट नव्हता. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं मला का तुम्ही त्याच्यामध्ये एखादी महिला बहीण ज्यावेळेस डिलिव्हरीला जाते त्याचाही समाविष्ट करा. तेही त्याच्या कुटुंबावर आघात आहे, त्याच्या कुटुंबामध्ये अचानक ऍक्सिडेंटला याचा एक रूप आहे त्याला तेही समाविष्ट केला. आता कोणतीही बहीण दवाखान्यामध्ये गेली असेल डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला असेल त्यालाही 2 लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याच्यानंतर मी बोललो होतो की केंद्र सरकार ज्या पद्धतीने 6,000 रुपये देतोय त्या पद्धतीने सन्माननीय शेतकरी महोदयांचा, शेतकरी बांधवांचा, त्या भावांचा जो रक्त जाळतो, घाम गाळतो, कष्ट करतो त्याला 6,000 रुपये महाराष्ट्र सरकारने बी द्यायला पाहिजे. ते मी निर्णय घेतला.
त्याची अंमलबजावणी चालू आहे. 12,000 मध्ये त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे. शेतकऱ्याला आपण जो खातो तो पिकवतो म्हणून आपण खातो. त्यांनी नाही पिकवलं तर काय हाल होतील. जर 1 रुपया जेव्हा विमा झाला त्यावेळेस 1 गुंठा जरी असेल तर त्याला कमीत कमी 1,000 रुपये मिळावे असं करेक्ट. नियम. पण आता शेतकऱ्यांना विम्याचे 50 रुपये 35 रुपये बरोबर आहे. 70 रुपये असे पैसे कसे काय हे तुम्ही जे महत्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली. मी माझ्या वेळेस बी तसा निर्णय आला होता आमच्या समोर. त्यावेळेस कायदा नव्हता. आपण कायदा केला होता का 1,000 पेक्षा कमी कोणालाही शेतकरी बांधवाला नुकसान दिल्या जाणार नाही. खरं म्हणजे त्यांच्या विरुद्ध पोलीस केस गुन्हा दाखल करायला पाहिजे त्या कंपनीच्या विरुद्ध. या कंपन्यावाले शेतकऱ्याची अडवणूक करत असेल तर कंपन्यावाल्यांच्या बद्दल 3 मिटिंगा झाल्या साहेब. आमच्या 4 मिटिंगा झाल्या. 4 मिटिंगाच्या नंतर मुख्यमंत्री महोदयांनी परवाच पुऱ्या बँकिंगवाल्याला बोलवलं का तुम्ही ज्या पद्धतीने शेतकऱ्याची पिडवणूक करत असाल, त्या नॅशनलीज असेल का जिल्हा मध्यवर्ती बँका असेल, त्यांनी कधी शेतकऱ्याचा लोन पास करायला अडचण आली, त्यांनी कदाचित शेतकऱ्याला मदत करण्यामध्ये जे आपण 1 रुपयाचा विमा भरतो आणि सरकारच्या माध्यमातून त्याला नुकसान भरपाई महिने 3 महिने 4 महिने 6 महिने मिळत नाही, तात्काळ मिळाला पाहिजे, हेही निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी दिला. आणि हे सर्व करताना काही त्याच्यामध्ये चाचाकाठी कंपन्यावाल्या त्यांच्या पद्धतीने ते मागणी करतात. त्याच्यावर अंतिम निर्णय मला वाटतं केंद्र सरकारकडे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री जाणार आहे आणि याच्यावर अंतिम हे करणार आहे का आपण जे विमा भरतो त्या विमाधारकाला 10 दिवस 15 दिवसामध्ये त्याचे 25% ॲग्री मिळावं आणि राहिलेले पैसे मिळावे. दुधाचा प्रश्न चिघळला बरोबर आहे. हे बी महत्वाचं आहे. 5 रुपये अनुदान देते का? पुरेसं नाही असं लोकांचं म्हणणं आहे. सरसकट 40 रुपयाचा भाव द्या. आता फेल गेलेली नाही आहे ती. 1 लिटरला ऐका ना दादा, 1 लिटरला 5 कोणाकडेही 25 लिटर 30 लिटर मिळतो. सरकारने हे त्यांना मदत केलेली आहे जोपर्यंत ते रेग्युलर होत नाही. आता सोयाबीनला भाव नव्हता, बाकी कापस त्यालाही 5,000 रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतला. तोही आता येणाऱ्या महिन्यापासून जे अडचणीमध्ये आलेले सोयाबीन पिकवणारे शेतकरी, मला माहित आहे मी या मुवमेंटमध्ये गेल्या 43 वर्षापासून काम करतोय. कोण काय बोलतो त्याच्यापेक्षा मी जे करतोय त्याच्यामध्ये काही चुकत असेल तर कान धरून मी माफी मागल. शेवटी माणूस आहे, चुकू शकतो. परंतु ज्या प्रामाणिकपणाने या राज्याचे मुख्यमंत्री काम करतात 18 घंटे 15 20 घंटे, त्यांचंही मूल्यमापन करायला पाहिजे. त्यांनी काही चूक केली तर आम्हालाही फासावर लटकवा. पण ते एक अचूक काम करणारे पहिले मुख्यमंत्री पाहिला मी, शेवटच्या गरीब माणसापर्यंत जुडलेला आहे. आणि हे सर्व करताना बाकी काही अडचणी येतात ना. हे बा, सरकारने एखादी योजना आणली, 5 रुपये आणला, त्याच्यामध्ये पर्यायी मुख्यमंत्री महोदयांना लोकांनी परवाच भेटले, विखे पाटील साहेब होते, ते म्हणजे 10 रुपये करता येईल का त्याचंही कॅल्क्युलेशन केला. आता राज्याच्या उत्पन्नामध्ये ही 20,000 कोटी रुपयाची तूट आहे बजेटमध्ये. आता तुम्ही त्याच्यामध्ये सर्व करताना हे पाहावं लागतं. आणि शेतकरी बांधवाला जितकं दिलं ते माझ्या माहितीप्रमाणे समुद्रातून एखादा तांब्यावर पाणी आणून त्याची कर्जमाफी केली किंवा वीज माफी केली तर त्याच्या घशामध्ये टाकलं हे पाप नाही आहे. शिल्लोड विधानसभा तुम्ही शिंदेच्या नेतृत्वाखाली लढणार. एक आता असं फाडून टाकू का? मी पहिलेच बोललो शिंदे साहेबाच्याच. आणि मी शिवसेनामध्ये सत्तार आणि शिवसेना आहे. तुम्ही सर्व पत्रकार बांधव आहे. हे कधी समीकरण पाहिले होते का? काहो साहेब पाहिले होते का? पण घडलं काँग्रेसमध्ये काही सत्तार आहे. भाजपकडे जाता काँग्रेसची हवा काँग्रेसची आहे ना? हवा मी तुम्हाला सांगतो, आज जी हवा चालू ऐका ना दादा, आज जी हवा आहे फक्त एकनाथ शिंदे साहेबाची आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबाच्या सोबत जोडीला कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आहे. इकडे अजित पवार आहे. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष मला आज दिसतं. उद्या काय होईल ते बोलता येणार नाही. पण आम्ही पुन्हा येऊ सत्तेवर. दानवे लागतील का तुमच्या? मला कोणीही लढलं तर मी एक मिनिट, मला कोणी व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही. मी पैलवान आहे. अरे ऐका ना बाबा, अरे मी पैलवान आहे. कोणाशी तर 2-2 हात करायचे आणि त्या करायला बरोबर आहे. बोला, हे साक्षी आहे. जिधर सत्ता है उधर सत्ता है. धन्यवाद. और चाय पाणी मंगावर बैठो. अरे एक मिनिट, अरे आणा ना चहा, ना चहा नाश्ता इथं काय आणा ना. ए भैया, त्यासाठी दिलं होतं. मात्र लाभार्थ्यांकडून मुद्रालोन भरलं जात नाहीये. त्यामुळे तब्बल 249 कोटी रुपयांचं मुद्रालोन भरलेलं आहे. बँक वाले टेन्शनमध्ये आहेत. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं मुद्रालोन भरणाऱ्या संदर्भात? नाही, मुद्रा लोन भरण्याच्या बाबतीत मुद्रा लोन ज्या कंडिशनमध्ये दिलेलं आहे त्याचे नियम बनवलेले आहे आणि त्या नियमाप्रमाणे मला असं वाटतंय का ते मुद्रा लोनचे पैसे भरावे. आम्ही जे अण्णासाहेब महामंडळ करून जे लोनची गॅरंटी घेतलेली आहे, व्याज सरकार भरणार आहे आणि मुद्दल त्यांनी भरावं. अशा पद्धतीने आम्ही अनेक निर्णय, आता मी मायनॉरिटीसाठी ते घेणार आहे. मी त्या दिवशी बोललो तुम्हाला, तुम्ही होते का मला, मी बोललो का मायनॉरिटीचा हाऊसिंग लोन घेणार, व्यापार लोन घेणार, त्याचा मुद्दल त्यांनी भरावं. मुसलमानामध्ये व्याज लेना भी गुन्हा है, व्याज देना भी गुन्हा है. मला व्याज हम दे देंगे सरकार, लोन लो और दो. अरे 7 आले ना मामा, असं काय करू लागले? अरे 7 आले 7. अरे तर कमी झाले तर विधानसभेमध्ये 40चे 70 करणार. 70 मुख्यमंत्री महोदयासोबत. आणि 70ने 70 केले का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये? गरीबचा बी नंबर लागून टाकू. नाही, आपण मंत्री ज्याच्यामध्ये खुश आहे
आपल्याला जे मिळेल ते मी किती खाते, महसूल काढला, ग्रामविकास काढला, बांधकाम काढला, MLIDC काढली, अन्न नागरी पुरवठा काढला, राज्यमंत्री असताना 17 आणि कॅबिनेट असताना 5 खाते. ते इतका अनुभवी कोणी नसेल तरी लोक मला येणं समजतात, तर मी काय करू त्याला. आता इतका येणा माणूस 40 वर्ष राज्य करू शकतो का? मला म्हणतात त्याला काही कळत नाही, त्याला नियम माहित नाही, त्याला कळतं ते खरकुचाप आहे. काय बोलावं साहेब, मला काही कळत नाही यार का माझ्या कामाचं भी मूल्यमापन करना काही कल्पस है. तुम्हारे कैमरे काढो नहीं तो फिर उधर के इसमें चलो. अच्छा हिंदी क्या कर रहे हैं, हिंदी में बोलो ना, अभी हिंदी है ना, बोलो कौन है हिंदी में. ये भी है, आप भी जाके देखो बस्तियों में कितनी परेशानी है, आप भी जाके देखो उनकी पढ़ाई में कितनी दुश्वारियां है. तो ये सब चीज़ उनको हमको इस पे लाइन पे लाने के लिए महाराष्ट्र सरकार का माइनॉरिटी डिपार्टमेंट ये सोच रहा है कि जो बच्चे एजुकेशन नहीं करते उनको आज एजुकेशन मिलना. अभी जो स्पर्धा परीक्षा में जाना है तो तुमको उतना टैलेंट ब्रिलियंट होकर आना पड़ेगा. उसके लिए हम एक बच्चे पे 40 लाख रुपए खर्चा कर रहे हैं. वो 40 लाख महाराष्ट्र सरकार खर्चा करेगा, बच्चा उधर से टॉपर बन के आएगा और अच्छा धंधा करेगा, बिजनेस करेगा, नौकरी. नहीं ये तो सुन लो पहले पूरा. ये दो बीच में लाते, फिर ये भी नहीं होता वो भी नहीं होता. तो ये मेरी बात सुनो. ये पहली बार सरकार ने ये फैसला किया मुस्लिम एजुकेशन के अंदर उनको रिजर्वेशन मिलना चाहिए, अच्छे टॉप के स्कूलों में कॉलेजों में उनको एडमिशन मिलना चाहिए. उसके तरफ से महाराष्ट्र सरकार मुझे लगता है कि जल्द से जल्द एक ऐसा GR निकालेगा कि वहाँ उनको पढ़ाई की ये जो मुख्य प्रवाह में उसमें उनको लाना पड़ेगा, और वो लाने की हम कोशिश कर रहे हैं. रहा सवाल मार्टी का, तो मैंने बोला कि मार्टी का कैबिनेट में यहाँ से जब गया आयुक्तालय का उद्घाटन करके वहाँ जाया, हमारी मैडम से बनाया. अब हमारे पास सेक्रेटरी के पास बैठ के दोनों DCM और CM साहब की सही होगी और कैबिनेट में आएगा, उसकी भी कॉपी दे दूंगा. हर कैबिनेट में हम कुछ ना कुछ माइनॉरिटी के लिए करते हैं, और माइनॉरिटी एक मुसलमान ही नहीं है. माइनॉरिटी के अंदर जू है, जैन है, पंजाबी है, बौद्ध है, ऐसे 7 अलग अलग जू जात से लेके तो मुसलमान तक. क्या काम होने वाले अभी? ये आयुक्तालय का मतलब अभी भी समझा नहीं. तुम पत्रकार हो गए तो मुझे भी आश्चर्य लग रहा है. सुनो, जनता का ही काम सुनो. यहाँ जो है माइनॉरिटी डिपार्टमेंट का वक्फ बोर्ड का कंट्रोल वहाँ रहेगा, उनका वरिष्ठ बोल के. वहाँ जो है आज मौलाना आजाद फाइनेंस कॉर्पोरेशन है, उनका कंट्रोल वहाँ रहेगा. आज जो माइनॉरिटी डिपार्टमेंट का पैसा खर्च होता है हुआ क्या नहीं हुआ, उसका कंट्रोल वहाँ रहेगा. उसके बाद हमारे जो छोटे छोटे यूनिट चलते हैं वो मदरसा, हमारा एक मदरसा बोर्ड को भी हम 2 लाख के बजाय अभी 10 लाख रुपए कर दिए. 10 लाख उनको देंगे तो वो सही गया कि नहीं गया, वो जिस चीज़ के लिए दिया गया उसका कंट्रोल है कि नहीं है. और आयुक्तालय यहाँ नहीं है, ये आयुक्तालय का नीचे हर डिस्ट्रिक्ट के अंदर ऑफिस रहेगा, वो उससे कनेक्ट रहेगा. 86 पद मैंने मंजूर किया, 86 पद उनके रहेंगे, और वो यहाँ के आसानी से काम करेंगे, ताकि वक्फ बोर्ड के अंदर कभी अगर एक आधा मस्जिद का इनाम है, एक आधा दरगाह का इनाम है, एक आधा वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी को कोई अलग से विल्हेवाट लगा रहा, उसको वहाँ लेना पड़ेगा, उसको कंट्रोल करना पड़ेगा. महाराष्ट्र सरकार ने और एक ऑर्डर काढ़ा है. मैं तो देवेंद्र जी 2016 का GR बताया, मैं नया कुछ नहीं बताया. 2016 में देवेंद्र जी ने एक GR काढ़े थे कि जितनी भी वक्फ प्रॉपर्टी किसी भी व्यक्ति के नाम पे, खासदार, आमदार, मंत्री, उद्योगपति या लीडर या पुढारी कोई भी जात का होगा, उसको राउंड मारना और वहाँ वक्फ बोर्ड का नाम लिखना. मैं सबकी बात कर रहा, सबकी बात कर रहा. आरक्षण के ऊपर करीब कुछ 10 दिन के अंदर या 12 दिन के अंदर आपको सम्मानीय मुख्यमंत्री महोदय अधिवेशन में कोई भी घोषणा कर सकते, कभी भी कर सकते. लेकिन इसका जो मेन मकसद ये रहता है कि अधिवेशन के टाइम पे बाहर कोई घोषणा नहीं होती, और मुख्यमंत्री जी इसका घोषणा उनके जो स्पीच रहेगा हमारा आखिरी का, उस स्पीच के अंदर आप सुनो, बहुत और भी घोषणाएं होने वाली है. ये मुख्यमंत्री महोदय का कर्तव्य दक्ष है, कर्तव्य का पार, जो भी आखिरी तक गरीब से गरीब आदमी है उसको न्याय